दसरा मेळाव्याच्या बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा हा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे। दस्तूरखुद्द एकनाथ शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचं यंदाही आझाद मैदानात आयोजन करण्यात आलं होतं, पण गेल्या आठवड्यात सलग 4 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात खूप चिखल झालाय आणि त्याशिवाय येत्या काही दिवसात पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा हा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आझाद मैदानात चिखल आहे गोरेगाव नेस्कोमध्ये, त्यामुळे हा मेळावा होईल आणि या मेळाव्यासाठी केवळ MMR क्षेत्रातील शिवसैनिकांनी येण्याचं आवाहन हे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय। राज्यातल्या शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यासाठी मुंबईत येण्याऐवजी पूरग्रस्त भागात काम करण्याचं आवाहन हे शिंदेंनी केलं। तसंच अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी संकलित करण्याचा निर्णयही शिंदेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आलाय। आझाद मैदानामध्ये चिखल आहे, बरोबर आहे, पावसामुळे झालंय, परंतु हे मेन जे काही विषय जो आहे की तिथल्या भागातल्या लोकांना मदत करणं, तिथल्या भागातल्या लोकांना कार्यकर्त्यांना इकडे न बोलवता तिकडे त्यांना पुन्हा त्यांच्या गाड्या वळवून त्यांना तिकडे मदत करण्याच्या सूचना आम्ही दिल्यात। आणि दसरा मेळावा जो आहे जी परंपरा आहे ती आम्ही नेस्कोमध्ये त्या ठिकाणी दसरा मेळावा करू आणि हा दसरा मेळावा जो आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही खऱ्या अर्थाने पूर्णपणे ही कार्यकर्त्यांची फौज आणि मदतीचा पूर्णपणे जे काही मदत जी आहे ती त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे।